कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका तुम्ही. कदाचित राग येईल तुम्हाला नाही येणार, ज्याला यायचं ना त्याला राग येईल की नेहमी असे व्हिडिओ नसतात हे जे आज का असा व्हिडिओ बनवला आहे. मला पण राग येतो, असं नाही सगळे व्हिडिओ मी साध्यापणात बनवते ह्याचा अर्थ असं नाही की मला राग येत नाही. तुम्ही काही बोलणार आणि मी ऐकून घेणार, असं नाही होत ना. कोणाला राग येतो. हां, मी ऐकून कसं घेतलं पाहिजे तुमचं, की तुम्ही मला देतात घेतात, तुम्ही माझं घर चालवतात, तर मी 2 शब्द ऐकून घेतले तर काही हरकत नाही. पण तुमचं माझ्याकडे येणं नाही, जाणं नाही, बोलणं नाही, मी कुठंही हे माहीत नाही, मग तुमचे 4 शब्द माझं ऐकून घेण्याचं काय कारण आहे? तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका तुम्ही आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आज मला म्हणता सोशल मीडियावरती काम करते, हिला धाक नाही आहे, लोकाला व्हिडिओ बनवून पाठवते, हिला अजिबात वळण नाही, हे तुम्ही सांगता मला. मी तुमचं ऐकत पण नाही आणि मी तुम्हाला मोजत पण नाही. कसं असतं सांगू, आपण जर कोणाला बोलायचं म्हणलं ना, त्याच्यासाठी आपण काय केलं आहे आणि त्याच्यासाठी किती रक्त ओकलं आणि ती व्यक्ती आपल्यावर तरी पण उलटली तर तुम्ही मला बोलू शकताय. कष्टाने आणि जिद्दीने इथपर्यंत आलेले, कोणाचं घेऊन बसले नाही, कोणाचं डुबवलं नाही. 4 पैसे कोणाचे घेतले ना, इमानदारीने घेतले आणि इमानदारीने दिले. टाईम बेकार होता त्या टायमाला झोपले होते तुम्ही, की आपली कोण आहे आणि कोण नाही ते वळणातून चालले, आपल्याला बोलत नाही, ती तिच्याच धुंदीत राहते. त्या टायमाला विचारायला नाही आलं. माझा नवरा किती वर्ष दवाखाना करीत होते मी, कसे हाल काढले, कशा संकटातून बाहेर पडले, तेव्हा काहीच नाही वाटलं. आणि आता तुम्ही मला धाक लावायला जाता, विचारायला जाता. तसं बोलू नाही, शिवी देऊन बोलू नाही, पण तसं बोलताना काहीच वाटत नाही तुम्हाला. तुम्ही काही लय माझ्यासाठी करून ठेवलं आहे का? नातेवाईक असले तर काय झालं? माझा नवरा आहे ना, माझा नवरा तेच माझं सगळं नातं आहे. माझा नवरा माझं सगळं नातं आहे. आलं लक्षात? माझ्या नवऱ्याने मला कोणाच्या दारातच जाऊ दिलं नाही, म्हणून मी कोणाला माझ्या दारात येऊ देत नाही. मला तुमची कोणाची गरज पण नाही आणि तुम्ही जे मला बोलतात ना ते ऐकण्याची पण मला गरज नाही. मी माझ्या घरात खुश आहे. मी वळणातून गेलेले जरी असले ना तरी खुश आहे मी. आणि तुम्ही जे काही हे बोलता ना, या शब्दाला मी मान्य पण करत नाही. पण ते ऐकला ना, तुमचा व्हिडिओ ऐकला ना, परवाच्या दिवशी व्हिडिओ टाकलेला तुम्ही, तो व्हिडिओ ऐकला ना माझ्याबद्दल. अरे तुम्ही काय माझ्याबद्दल बोलणार, काय सांगणार माझ्याबद्दल तुम्ही? एवढंच आहे की हिला लय घमेंडी आली, आता ही बोलत नाही आहे, ही अशी व्हिडिओ बनवते, हेच बोलणार तुम्ही. बाकी तर काय बोलू शकत नाही. तर तुम्हाला तोंडच नाही आहे, नाकच नाही बोलायला माझ्यासमोर. बाकी काय बोलणार आहे तुम्ही? तुमचा बायोडाटा पण माझ्यापाशी आहे, आलं लक्षात? पण नको उघडायला, जिथले तिथंच असलेला बरा. मी तुमच्या वाटेत नाही तर तुम्हीसुद्धा माझ्या वाटेत यायचं नाही. मी सुखी दुखी माझ्या घरात खूप छान आहे आणि मला डवचायला जायचं नाही. मला कधीच डवचायला जायचं नाही. एकच सांगते तुम्हाला, माझ्या नादी कधी लागू नका तुम्ही. नाही तर जे नाही बोलत ना, जे नाही बोलायचं ना ते बोलून दाखवेन मी. तुमच्यासारखा स्वभाव आहे माझा. तुम्ही काय म्हणता, माझा स्वभाव लय स्ट्रॉंग आहे, मला कोणी काय बोललेलं आवडत नाही, मी लय खरे असं म्हणते ना. तर माझा स्वभाव तुझ्यापेक्षा डबलीने स्ट्रॉंग आहे, कळलं? कधीच जाऊ नको माझ्या वाटेला. तुला वाटत असेल हिला बोलता येत नाही, ही व्हिडिओ एकदम साध्यापणात बनवते, हिला भांडता येत नाही, बोलता येत नाही. जे ते आपापल्या जागेवर ठीक असतं, तू तुझ्या जागेवर ठीक राहा. हेच सांगायचं होतं तुला. मला जास्त नाही बोलता येत, नको जास्त बोलायला, जे आहे ते बरं आहे. पण
जास्त नको उकरंडा करायला जाऊ नको जास्त. माझ्यासाठी तुम्ही कोणी काही केलं नाही, करणारं नाही तर, आणि मला तुमची अपेक्षा पण नाही आहे. पण जास्त खोल पाण्यात जाऊ नको, चांगलं नाही. तुझ्यावर फासा पलटन. जिथं आहे ना तिथंच राहा. आलं का लक्षात पाहिजे? हाय तिथंच थांब, जास्त उड्या मारू नको, पडचिन बिडचिन. मला शिवी देऊन बोलायला आवडत नाही. तुझ्यासारखं माझं घाण तोंड नाही आहे. शिवी देऊन बोलायला आवडत नाही. मला उलटं बोलायला सुद्धा आवडत नाही. पण समजदारपणात समजून सांगते तू. रागात आणि समजदारपणात समजून सांगते, तू समजून घे. मी व्हिडिओ बनवू, मी कसे व्हिडिओ बनवू, काहीही बोलू, माझा चॅनल आहे आणि माझी मर्जी माझ्या नवऱ्याला माहिती, माझ्या मुलांना माहिती मला कसे व्हिडिओ बनवायचे. ती माझी मालकी नाही. आलं लक्षात ना तुझ्या? जास्त नको नादी लागू. तुझ्या डोक्याला पण ताण घेऊ नको जास्त. जास्त लोड घेतलेला चांगला नाही. परत नादी लागू नको. मी अजून एकदा दोनदा समजून सांगन तुला. मला ना तो त्या दिवसाचा व्हिडिओ बघितला ना, मी त्याच दिवशी तुला फोन करणार होते मी, पण नको म्हणलं, जाऊ दे, हो दे अजून थोडंसं, अजून एखादा व्हिडिओ बघू दे, अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय येतं आहे. आता हा व्हिडिओ बघणार ना तू, नक्कीच बोलणार आणि मग तुला समजून सांगणार काय आणि काय नाही. नंतर समजून सांगणार तुला. त्यासाठी ना शांत राहत जा जरा. लय नको त्रास घेत जाऊ. लय तुला बोलू वाटतंय, पण आता ठीक आहे, ही सोशल मीडिया आहे. सामनासामनी भेट मला, मग समजून सांगन तुला आणि व्यवस्थितपणात बोलन तुझ्या संग. आता नाही बोलत तुझ्या संग. मला माझ्या अवकातीत राहायला सांगते तू. अगं मला काय सांगणार तू? तुझी तेवढी लायकी तरी आहे का मला सांगण्याची? जास्त नाही बोलत तरी अजून जास्त व्हिडिओ बनवत राहिले ना, अजून जास्त काहीतरी तोंडातून निघन माझ्या. त्याच्यामुळं ना जास्त नाही मोठा व्हिडिओ बनवेल. अजून काहीतरी घालवून बोलले जाईन तुला. नाद पण करू नको माझा. तो शिस्तीत राहा. तू तुझ्या घरात, मुलाबाळात सगळ्यात ठीक आहे, व्यवस्थित आहे. तुझा चॅनल चांगला चाललेला आहे. माझ्यापेक्षा चॅनल तुझा मोठा आहे. ठीक आहे, व्यवस्थित राहा. पण नादी लागू नको परत. आपलं काम, घर आणि मुलं हेच बघायचं. मी पण तेच बघते, काम, घर आणि मुलं. कोण काय बोललो, कोण काय म्हणतं आहे, कोण कुठं चाललं आहे, कोण कसं वागत आहे, ह्याचं घेणं देणं नाही आपल्याला. कळलं तुला मला काय म्हणायचं असं ना, मी का बोलले, कशी बोलले, कशा भाषेमध्ये बोलले, हे समजून जा. कधी पण आपण सासरी आहोत ना, तर घर, काम आणि मुलं एवढंच बघायचं आणि नवरा. बाकी खोल पाण्यात शिरायचं नाही कधी. तुम्ही जेवढं खोल पाण्यात शिरताना त्याच्यापेक्षा जास्त डबलीने मी खोल पाण्यात शिरा. मी कोणाचं ऐकून घेणारे नाही आहे. आधी समजून सांगणार. बघ आता ह्या व्हिडिओमध्ये कसं समजून सांगितलं आहे, असंच समजून सांगणार. लय व्यवस्थित समजून सांगणार आणि नंतर तुझ्या संग बोलणार. सामनासामनी. जाऊ दे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे. खरंच कमेंट करा आता. खरंच आता कमेंट करा. मी काहीच म्हणणार नाही. ठेव. भेटूया उद्या जरा. मी बघते तुझ्या आज काय काय व्हिडिओ बनवले, शेवटपर्यंत ऐकत आणि मग तुला उत्तर देते मी. चालेल ना? बरोबर उत्तर देते मी तुला.